तर सरपंच देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील 8 आरोपींवरती मकोका अंतर्गत कारवाई केली। पण यामध्ये खंडणीतील आरोपी वाल्मिक कराड याच्यावरती मकोकाची कारवाई केली जावी, तसंच 302 च्या गुन्ह्यामध्ये कराड याला आरोपी करावं या मागणीसाठी मसाजोगमध्ये देशमुख कुटुंब उद्या मोबाईल टॉवरवरती चढून आंदोलन करणार आहे। या प्रकरणामध्ये आम्हाला न्याय हवा आहे अशी मागणी सरपंच देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी केली आहे। खंडणी आणि खून प्रकरणातला कनेक्शन जे आहे त्याचा सीआयडीने दावा केलेला होता। तुम्ही सुनावणी दरम्यान ते बघितलेलं आहे सगळ्यांनी। मग विशिष्ट आरोपी त्याच्यातनं बाहेर काढला जातोय, त्याला खुनाच्या आरोपात येत नाही, मोका लागत नाही, तर मग न्याय कशासाठी मागायचा? म्हणून मी माझी भूमिका स्पष्ट करतोय की मी उद्या टेलिफोनचं टावर आहे त्या टावरवर जाऊन आंदोलन करणार आहे, नाहीतर मी वरून उडी मारून मी संपून घेईन। धनंजयचा भाऊ गेलेला आहे, त्याच्यामुळं घरातलं व्यक्ती गेल्यामुळं तो थोडासा एक्साइट झाला असेल, राग आला असेल, आणि मी स्वतःही त्यांच्याशी बोलेल आज रात्री, आणि जे उद्या सकाळी 10 वाजता जीवन संपेल वगैरे असं जे बोललेलं आहे तर त्यातला मार्ग मी काढेल, मी त्यांच्याशी बोलेल। फक्त SITच्या जे अधिकारी आहेत त्यांच्याशी मी निश्चितपणे बोलेल की बाबा जी माहिती कुटुंबियांना हवी असेल ती माहिती 100% त्या कुटुंबाला दिली पाहिजे की मूवमेंट काय झालेली आहे। तर देशमुख कुटुंबानं नाराजी व्यक्त करतानाच आंदोलन करण्याचा इशारा दिलेला आहे। उद्या टॉवरवरती चढून आपण आंदोलन करू अशी भूमिका देशमुख कुटुंबियांनी मांडली। वाल्मिक कराडवरती मकोका अंतर्गत कारवाई करा अशी मागणी देशमुख कुटुंबियांकडून करण्यात आलेली आहे। सरपंच देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी ही भूमिका मांडली आहे।